काल कॉमेडियन कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवला. त्याने महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांसह केंद्रातील नेत्यांवरही टीका केली. मात्र ती टीका करताना विनोदाचा आधार घेत तसेच कवितेचा आधार घेत सुद्धा केली होती. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाने त्याचा शो संपताच त्याचा शोचा सेटची तोडफोड केली. विनोद केल्यावर माणूस हसतो, मात्र आता विनोदामुळे माणूस तोडफोड सुद्धा करतो, हेही एका बाजूने दिसून येते. काय नक्की प्रकरण आहे? का कुणाल कामराच नेहमी फोकसमध्ये येतो? का त्यालाच नेहमी राजकीय धमक्या मिळतात आणि तरीही पुढे त्याच्यावर काहीच कारवाई का होत नाही? हा कुणाल कामरा नक्की कोण आहे? हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय ट्रेन युअर ब्रेन. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी मुंबईत एक स्टँडअप कॉमेडियन शो झाला आणि त्याचं प्रसारण काल यूट्यूबवर झालं. त्या कॉमेडियनचं नाव आहे कुणाल कामरा. त्याच्या शोमध्ये त्यानं धर्म, सिस्टीम, देश विदेश व राजकीय नेत्यांवर विनोदी पद्धतीने टीका केली. या राजकीय नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर विडंबनात्मक पद्धतीने त्याने काल टीका केली. अर्थात त्याने या राजकीय नेत्यांवर टीका करताना भलेही गाण्यांचा आधार घेत ती टीका केली असली तरी त्यातून त्याने विडंबनसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या शोच्या सेटची तोडफोड करत निषेध व्यक्त केला. याच्यातच शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते कामराला सोडणार नाही आणि तू कुठे असशील तिथून तुला शोधलं जाईल असं बोलत आहे. त्यातच त्या गाण्यांचा शॉर्ट व्हिडिओ उबाठाचे संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून भर उन्हाळ्यात आता राजकीय वातावरण सुद्धा अजून गरम केले. त्यामुळे संजय राऊत सुद्धा शिंदे गटाच्या निशाण्यावर आलेले आहेत. पण नक्की कामरा असं नेमकं काय म्हणायला आहे की एवढा सगळा वाद झालाय? पाहूया. त्याचं झालं असं की कुणाल कामराने त्याच्या विडंबनात्मक गाण्यातून महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका केली, ज्यात शिवसेना भाजपमधून बाहेर पडली, मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली, त्यानंतर राष्ट्रवादीतून नवी राष्ट्रवादी तयार झाली आणि मतदाराला एकूण 9 बटन देण्यात आले. यात त्याने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता पार्टी फोडणारी व्यक्ती ठाण्यातून येते, जो मुंबईतील सर्वात मोठा जिल्हा आहे. यापुढे नंतर त्याने जे काही गाणं सादर केलं त्यात त्याने चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, गुवाहाटी, गद्दार या शब्दांचा प्रयोग करत शिंदेंवर टीका केली. अर्थात यात त्याने थेट नाव न घेतलं असलं तरी त्याचा पॉलिटिकल टीका करण्याचा रोख हा शिंदेंकडेच होता, असे एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाने काल त्याच्या खारमधील हॉटेलमध्ये जाऊन त्याच्या शोच्या सेटची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. आता या सगळ्यात तिकडे ट्विटरवर म्हणजेच एक्स हँडलवर उबाठा व शिंदे गटांच्या नेत्यांमध्ये टीकास्त्र यांचा वर्षाव सुरू होते. मुंबईतील खारमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर संजय राऊत, आदित्य ठाकरे व शिंदे गटांच्या महिला नेत्यांनी आता पोस्ट लिहायला सुरुवात केली आहे. त्यात सुरुवातीला संजय राऊत असं म्हणतात की कुणाल कामरा एक प्रख्यात कॉमेडियन असून महाराष्ट्रातील राजकारणावर त्याने एक व्यंग्यात्मक टीका केली आहे. तर शिंदे गटाला मिरच्या झोंबल्या, त्यांनी स्टुडिओ फोडला. देवेंद्रजी, तुम्ही कमकुवत मुख्यमंत्री आहात. तर आदित्य ठाकरेंनी यावर बोलताना असं म्हटलंय की एकनाथ शिंदे वरील हे सर्व गाणं 100% खरं आहे. मेंढ्यांच्या भित्र्या टोळीने कुणाल कामराच्या एका गाण्यावरून असुरक्षित वाटले. भित्रे लोक तसा प्रकारे व्यक्त होऊ शकतात, असं त्यांनी एक्स हँडलवरती लिहिलं आहे. यातच त्याला विरोध करत शिंदे गटातील महिला नेत्यांनी सुद्धा यावर असं लिहिले की हाच तो ज्याने शिवाजी महाराजांवर टीका केली होती. हे बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी सुद्धा उबाटा गटाला टॅग करत प्रत्युत्तर दिले आहे. आता यातच कुणाल कामरावर अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आमदार मुर्जी पटेल यांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मात्र इतका सगळा होऊन कुणाल कामराने मात्र या सगळ्या राड्यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. एक्स हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये तो संविधानाचा फोटो हातात धरून उभा आहे व त्यावर तो म्हणतो की पुढे जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. यातच आज व उद्या 2 दिवस सभागृहामध्ये संविधानावर चर्चा होणार असल्याने शिंदे गटातील नेते असं म्हणतात की हा विरोधकांचा डाव आहे व कामराला मुद्दाम हे करायला लावलेले आहे. यावर विरोधकांकडून याचं खंडन केलेलं आहे. पण हा कुणाल कामरा नक्की कुठला आहे, याआधी तो काय करायचा आणि दरवेळी हाच कसा काय चर्चेत येतो तेही जाणून घेऊयात. कुणाल कामरा हा मूळचा मुंबईचा. आज जरी त्याने स्टँडअप कॉमेडियन सुरू केली असली तरी
याआधी तो ॲड एजन्सीमध्ये कामाला होता. ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीमध्ये 11 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याने नंतर स्वतःचा शो चालू केला. त्याचं नाव शटअप यार कुणाल. याच्यात तो पॉलिटिकल नेते, सामाजिक विषयातील लोक आणि बाकी विषयातील तज्ज्ञांना तो बोलवत असे. या शोच्या पहिल्या एपिसोडची सुरुवात भाजपच्या युथ विंगचे तत्कालीन उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्या मुलाखतीने सुरू झाली होती. या कार्यक्रमात आजपर्यंत ओवेसी, अरविंद केजरीवाल, मनीषा चतुर्वेदी, जावेद अख्तर, उमर खालिद, मिलिंद देवरा, सचिन पायलट हे लोक त्याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत. एकदा तर कुणाल कामरा यांचे ट्विटर अकाउंटसुद्धा त्याला बंद करावं लागलं होतं. त्याचं कारण त्यांनी मुस्लिम, शीख व मदर टेरेसा यांच्याबद्दल केलेलं ट्विट होतं. त्यावर बराच वादंग झाल्यावर त्यांनी अकाउंटच डिलीट केलं होतं. त्यातच त्याला मुंबईतलं राहतं घरही सोडावं लागलं होतं. पुढे त्याला काही शोसुद्धा कॅन्सल करावे लागले होते. कुणाल कामरा व अर्णव गोस्वामीचा विमानातील व्हिडिओ तर अनेकांनी पाहिलाही होता. यात कुणाल कामराने अर्णव गोस्वामीला विमानात काही प्रश्न विचारले. त्यावर गोस्वामींनी उत्तर न देता ते लॅपटॉपमध्ये पाहत राहिले. यानंतर कुणाल गोस्वामींना भित्रा पत्रकार असं तो बोलत होता. अर्णब गोस्वामी हे भित्रे आहेत की राष्ट्रवादी ही लोकांना जाणून घ्यायचे. यासाठी त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर टाकत हे सगळं मी माझ्या हिरो रोहित वेमुलासाठी केलं असं तो पुढे म्हणतो. या सगळ्या प्रकाराचा इंडिगो एअरलाईनने त्याच्यावर 6 महिन्याची बंदी घातली. या पाठोपाठ एअर इंडिया व स्पाइस जेटने सुद्धा कामराच्या प्रवासावर बंदी घातली होती. आता या नव्या राडाने पुन्हा कुणाल चर्चेत आलाय. त्याच्यात आता शिंदे गटाचे राहुल कनाल यांनी असं म्हटलंय की कामरा दुसऱ्याच्या तुकड्यावर पाळलेला माणूस आहे, त्याला अद्दल ही घडवली जाईल. यात शिंदे गट व कुणाल कामराचा एक फोन कॉल सुद्धा आता व्हायरल होतो. यात शिंदे गटाचे कार्यकर्ते असं म्हणतायत की तुला आम्ही शोधून काढू. यावर कुणाल असं म्हणतोय की मी तामिळनाडूत आहे, तुम्ही इकडे येऊ शकता. कुणाल कामरा हा आपल्या विनोदी शैलीत तो नेहमी राजकारण, धर्म, खेळ व बाकी इतर गोष्टींवर टीका करत असतो. याआधी सुद्धा ओला कंपनीसोबत झालेल्या त्याचे ट्विटरवर अनेकांना माहीत आहे. नेहमी कॉन्ट्रोवर्सीत राहणाऱ्या कुणाल कामराला आता नवे प्रकरण अडचणी आणणार की त्यांनी उत्तर म्हणून पोस्टमध्ये संविधानासोबतचा फोटो मला बोलण्याचा अधिकार देतो म्हणून संविधान त्याला वाचवणार. यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.